तर RSS आणि शिवसेना हिंदुत्वाचा विचाराची प्रबळ संघटना असल्याचं महोदय. म्हणून आपल्याला विनंती आहे माझी की आपण हात जोडून विनंती अध्यक्ष महोदय, सरकारला यातून सद्बुद्धी मिळाली पाहिजे. आदिवासी मुलींचं या मुली हेरले जातात. या एक साखळी आहे, पहिली साखळी मुली खरेदी करणाऱ्यांच्या संपर्कात येते. दुसरी साखळी विक्री योग्य मुली तपासलं जातं आणि पहिल्या साखळीत असलेला मुख्य दलाल असतानाच त्याला मोठी रक्कम मिळते आणि दुसऱ्या साखळीतले बहुतांश दलाल हे आदिवासी समाजातील तरुणांना हेरलं जातं. बेरोजगारीमुळे, त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे, त्यांच्या हाताला कुठेही रोजगार नसल्यामुळे या स्वतःच्या समाजाच्या पोरींना उद्ध्वस्त करण्याचं पाप त्या तरुणांना करावं लागतं. आणि तरी पण सरकारचं लक्ष जात नसेल तरी फार मोठं दुर्दैव आहे अध्यक्ष महोदय. या किमान मुलींना 2 वेळा खाण्यापिण्याची सोय नाही, काबाड कष्ट करून शाळा सोडलेल्या मुली, कामगार असणाऱ्या आदिवासी मुली यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम भावाडा भिवंडी या परिसरामध्ये अध्यक्ष महोदया केलं जात आहे. मला वाटतं की आपण यामध्ये खरंच लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. उपोषण तर आहेच, पण आपल्याला एक सांगतो, पुण्यामध्ये दादा आदिवासी मुलींच्या वसतिगृहामध्ये मुली ज्यावेळेस सुट्टी जातात, घरी जातात, परत मुली आले की त्या मुलींची UTR टेस्ट केली जाते अध्यक्ष, म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते आणि त्याशिवाय त्या मुलींना प्रवेश दिला जात नाही. त्या मुली घरी जातात म्हणजे वाईट काम करायसाठी जातात आदिवासी मुली. काय चाललंय? आदिवासी मुलींच्या संदर्भात इतकं असंवेदनशील झालो आम्ही, आमच्या संवेदना संपल्या आहेत. त्या आदिवासी विभागामधून मुली सुट्टीमध्ये गेल्या की आल्याबरोबर UTR टेस्ट करते जातात, कपडे उतरवले जातात, त्या मुलींना छेडखानी केल्यासारखा किळसवाणा प्रकार. त्याचा रिपोर्ट आहे, मी पाठवतो आपल्याकडे अध्यक्ष महोदय. UTR टेस्ट केल्याचा रिपोर्ट पाठवतो. साहेब दादा, तुमच्या पुण्यातली घटना ही महाराष्ट्रामध्ये अनेक वसतिगृहामध्ये शासकीय घडत असेल, पण ते पुण्यातलं प्रकरण समोर आलं हे अत्यंत वेदनादायक आहे. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की यामध्ये आपण नक्कीच या UPT टेस्ट जी आहे ती केली, जी आहे ती युरिन जे आपला जे टेस्ट आहे त्याचा पुरावा आहे अध्यक्ष महोदया. हे UPT टेस्ट, युरिन प्रेग्नन्सी टेस्टची, हे माझ्याकडे रिपोर्ट आहे, त्याच ठिकाणी केले गेलेलं हा रिपोर्ट आहे, फार गंभीर आहे. आणि म्हणून साहेब, आमच्या दादांना सांगू द्या, पुण्यातली घटना आहे, तुम्ही मग काम करा जरा. आम्ही विरोधी पक्ष बोलतो, आम्हाला थोडासा हे ज्या वेदना आहेत ना मांडू द्या. साहेब विदर्भातलं तुम्ही आहात म्हणून जरा सांगतो, काम होईल ना, दादांना जाऊन काम करा ना तिकडे. दादा काम करणारेच आहेत, तिथे बसले काय इथे बसले काय. म्हणून तुम्हाला विनंती अध्यक्ष महोदया, हा रिपोर्ट आहे, हा अत्यंत गंभीर रिपोर्ट आहे, फार सिरियस आहे. हे कोणाच्या कुठल्या नियमात आहे असं ही टेस्ट करून घेणं, हे UPT टेस्ट करणं कुठल्या नियमात आहे, कुठल्या कायद्यात आहे? माझी मागणी आहे, ही टेस्ट करणारे जे कोणी अधिकारी असतील त्या हॉस्टेलचे, कोणाचा आदेश आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं उत्तर सरकारकडून मिळालं पाहिजे. त्या कोळ्या पोरी शिकायला येतात आणि त्यांना या पद्धतीनं सामोरं जावं लागतं. म्हणून म्हणतो आपल्याला अध्यक्ष महोदया की आपल्याला विनंती आहे, या संदर्भात सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कुपोषणाने तर, आणि या ठिकाणी खरं म्हणजे SIT दादा आपण स्थापन करून हे सगळी प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. फार सगळ्या आदिवासीमध्ये मुलींच्या मध्ये या आश्रमशाळामध्ये स्थापन करा आणि असे प्रकार पुन्हा होता कामा नयेत. जो दोषी असेल त्याच्यावर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. म्हणून मला आपल्याला विनंती करायची की सरकारने याच्याकडे गंभीर्याने घेतलं पाहिजे आणि SIT सुद्धा स्थापन करण्याची आवश्यकता आहे. कुपोषणामुळे राज्यात या मागील 5 वर्षामध्ये एकूण झालेले 14,526 बालमृत्यू झाले आणि विकास झाला म्हणून आपण जर डोल भरवत असू तर मग हा दिवाखालचा अंधार नाही. कुपोषणामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे सगळं पाहिलं, दुसरीकडे गेल्या 3 वर्षामध्ये जर कुपोषणामध्ये 14,526 बालमृत्यूचं प्रकार झालं आणि यामध्ये मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, अकोला, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे अध्यक्ष महोदय. आपल्याला सांगतोय 0 ते 1 वयोगटातील हे जी नवजात बालक आहे, नवजात बालक 46,669 बालकांचा, नवजात बालकांचा मृत्यू झाला या 3 वर्षामध्ये. आणि कुपोषणामध्ये हे 14,226 हे कुपोषणामध्ये झालेले मृत्यू आहेत. हा मृत्यूचा आकडा बघता या राज्यामधील कुठली अर्थव्यवस्था मजबूत होत चालली, कुठली व्यवस्था मजबूत होत चालली, कुणाला याचा फायदा होत चालला, कोण यामध्ये सुखी आहे, अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करतो आहे की ह्या सगळ्यामध्ये आपण गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. आरोग्य विभागाची तर फारच वाईट अवस्था आहे.
आपण पाहिलंय पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमचे राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री आहे, या गर्भवती महिलेला 6 किलोमीटर 5 किलोमीटर ॲम्ब्युलन्स नाही, रस्ता नाही, म्हणून यात एक त्याला पालखी करून त्या बांधून ज्या पद्धतीनं नेला आहे त्या डिलिव्हरीसाठी झोडीमध्ये टाकून आणि पायी नदी ओलांडून नाला ओलांडून जीव धोक्यात घालून त्या गर्भवती असलेल्या महिलांच्या बाळंतपणासाठी पळावं लागलं आणि दुर्दैवानं तिथे गेल्यानंतर उशीर झाल्यामुळे त्या महिलेचा आणि बालकाचा मृत्यू झाला. कोणासाठी भूषणाव आहे, कोणासाठी अभिमानाची बाब आहे. गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये आपण फार मोठ्या प्रगतीच्या गोष्टी करतोय. मेळघाटामध्ये तेच प्रकार आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न आहे, अनेक ठिकाणी आरोग्यांचा प्रश्न आहे. मोकळ्या प्रमाणामध्ये खुलेआम बनावट औषधीचा सुडसुडाट झालाय, पकडल्या गेलेत, कारवाई नाही, अद्यापही कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, बनावट औषधीचा रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी एक विशेष यंत्रणा आपल्याला आता कामात लावावी लागेल. प्रत्येक ठिकाणी